नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजेच आय-बी इंटेलिजन्स ब्युरो याच्यामध्ये जवळजवळ 4,500 पेक्षाही जास्त वेकेन्सी आलेल्या आहेत. या वेकेन्सी जर मित्रांनो पाहिल्या तर खूप चांगल्या वेकेन्सी आहेत. त्यासोबत तुमचं शिक्षण जर पाहिलं मित्रांनो यामध्ये 10वी पास असणं तर गरजेचं आहे. बाकी वयाची जी अट आहे किंवा बाकी जी काही डिटेल माहिती आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-जी-डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल, तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करू शकता. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरू द्यायच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पूर्णपणे ही नोटिफिकेशन आहे. ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल. mhfauji.com ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. थोडक्यात पाहूयात काय आहे मित्रांनो. तर इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटी असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025 याच्याबद्दल पूर्णपणे आहे. यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक स्टेट वाईज इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता वेकेन्सी दिलेल्या आहेत. आपण डायरेक्टली येऊयात खाली आणि खाल्यानंतर आपण जर आपल्या मुंबईचा विचार जर केला तर मुंबईमध्ये जवळजवळ मराठी, कोकणी आणि अहिराणीसाठी आपल्याला इथं वेकेन्सी आहेत 266. त्याच्यानंतर नागपूरसाठी सुद्धा आपल्याला इथं वेकेन्सी आहेत. अशा भरपूर म्हणजे मुंबई आणि नागपूर या 2 ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये वेकेन्सी आहेत. तर या 2 ठिकाणाचा जर विचार केला मित्रांनो तो जवळजवळ 266 आणि 32 तर आपल्या इथे जवळजवळ 300च्या आसपास वेकेन्सी महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो. आणि यामध्ये कॉम्पिटिशन बऱ्यापैकी कमीच राहतं कारण की जर तुम्हाला मराठी, कोकणी या ज्या तुम्हाला लँग्वेज येत असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात. नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला क्लासिफिकेशन पे स्केल जर तुम्हाला दिलेलं आहे 21,700 बेसिक आहे. स्टार्टिंग सॅलरी त्यानंतर अलाउन्सेस वगैरे असतात म्हणजे सुरुवातीची सॅलरी आपली जवळजवळ 30,000 जाते, त्यापेक्षाही जास्त जाते. त्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर 10वी पास असणे तर गरजेचं आहे. त्यानंतर जो काही ट्रेड आहे मित्रांनो म्हणजे रेकग्नाइज्ड फ्रॉम बोर्ड एज्युकेशन. नंतर पोझिशन ऑफ डोमासाईल सर्टिफिकेट टू बी स्टेट अगेन्स्ट विच द कॅन्डिडेट हॅज अप्लाइड. म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमधून समजा मुंबईमधून अप्लाय करतात तुम्हाला महाराष्ट्राचा डोमासाईल असणं आणि मॅक्झिमम मुंबईचा डोमासाईल असेल तर बेस्टच आहे मित्रांनो. नॉलेज ऑफ एनी लोकल लँग्वेज डिलेक्टेड मेन्शन इन द टेबल अबाव अगेन्स्ट. म्हणजे तुम्हाला लोकल लँग्वेज येणे सुद्धा इथं गरजेचं आहे असं यामध्ये मी सांगितलेलं आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन जे आहे ते फील्ड एक्सपिरियन्स इन इंटेलिजन्स वर्क म्हणजे तुम्हाला इंटेलिजन्स वर्कचा एक्सपिरियन्स असेल तुम्ही ते डायरेक्टली हा फॉर्म भरू शकता. एज लिमिट आहे मित्रांनो 18 ते 27 वर्ष 17/8/2025 पर्यंत तुमचं एज लिमिट धरलं जाणार आहे. यामध्ये ओबीसीसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा आहेत आणि SC/ST साठी 5 वर्ष इथे एक्स्ट्रा दिलेले आहेत. बाकी एज इलेक्शन तुम्ही ते बघू शकता मित्रांनो या नोटिफिकेशनमध्ये. बाकी एक सर्व्हिसमॅन असतील किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे एज इलेक्शन इथे ऑलरेडी दिलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता एक्झिबिशन जी फी आहे ती जवळजवळ एक्झिबिशन फी ₹100 आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस ₹550. यामध्ये जवळजवळ म्हणजे तुम्हाला ₹650 इथे फी इथे ऑनलाईन तुम्हाला भरावी लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता स्कीम एक्झिबिशन टायर 1मध्ये तुमची जवळजवळ 100 मार्कची एक्झाम असेल 1 तासासाठी. यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस, कॉन्फिडेंट ॲप्टिट्यूड, न्यूमरिकल, ॲनालाइज, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज अँड जनरल स्टडीज या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. टायर 2मध्ये रिटर्न एक्झाम असणार आहे आणि टायर 3मध्ये इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट अशी जवळजवळ तुमची 200 मार्कची एक्झाम असणार आहे मित्रांनो इथे. ही 200 मार्कची एक्झाममध्ये तुमचं मेरिट लागेल आणि त्या मेरिटनुसार तुम्हाला डायरेक्टली ही जॉब जो आहे मिळू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचं फिजिकल नाही आहे, काय नाही आहे किंवा तुमचं हाईटचं कोणतंही इथे रिस्ट्रिक्शन नाही आहे. तर तुम्ही कितीही हाईट असू द्या, तुमचं फिजिकल जरी नसलं, तुमचा फक्त अभ्यास असेल आणि तुम्ही जर यासाठी क्वालिफाय असाल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. अशा प्रकारे पूर्णपणे ही नोटिफिकेशन होती. हे तुम्हाला पूर्णपणे जी नोटिफिकेशन आहे पूर्णपणे मराठीतील माहिती आहे ती आपल्या ऑफिशियल वेबसाईट mhfauji.com याच्यावरती मिळून जाईल. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नसाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा केंद्र विश्वास. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.